जय शिवराय. नमस्कार मंडळी. मी डॉक्टर वर्षा यादव मोरे आपल्या सर्वांचं आरामात बोला ह्या आपल्या लाडक्या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. आजचा आपला एपिसोड आपण शिवछत्रपती महाराजांना डेडिकेट केलेला आहे. आजचे आपले पाहुणे आहेत बाळा साठे सर. ते मर्दानी खेळाचे प्रशिक्षक आहेत. त्यांचा 25हून अधिक वर्षाचा मर्दानी खेळ प्रशिक्षणाचा अनुभव आहे. चला तर मग त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार सर. नमस्कार. आरामात बोला ह्या आमच्या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत सर. धन्यवाद. सर, मला जाणून घ्यायचं आहे मर्दानी खेळ जे आहेत हे आपले ह्यांचा इतिहास काय आहे सर? ह्याची सुरुवात कशी झाली? मर्दानी खेळ याची सुरुवात म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांच्या काळापासून त्यावेळी पूर्ण गावागावात खेळला जायचा. मर्दानी खेळामध्ये लाठीकाठी, दांडपट्टा, तलवार असे त्यावेळी खेळ खेळले जायचे ग्रामीण भागातून. त्याच्यात जे तयार व्हायचे, जी मुलं असायची, ज्यांची ट्रेनिंग व्हायची, तेच महाराजांना मग सैनिक म्हणून ते उपलब्ध व्हायचे. आणि महाराजांनी त्यांचा एक दृष्टिकोन होता की ही गावागावात मुलं खेळतील, खेळता खेळताच सैनिक तयार होतील, हा त्यांचा उद्देश, प्रमुख उद्देश होता. आणि तिथूनच त्यांना सैनिक मिळत होते. त्याच्यामुळे त्याची सुरुवात शिवकालीनपासून आहे. शिवाजी महाराजांच्या काळापासून मर्दानी खेळाची सुरुवात आहे. मग हा खेळ सर फक्त मुलांसाठीच आहे की मुलींसाठीही आहे सर? नाही, मुलांसाठी आहे, मुलींसाठी आहे. सगळ्या वयोगटातील मुलं खेळू शकतात. त्यावेळी ही खेळाची मुली कमी होतात त्यावेळात शिवाजी महाराजांच्या काळात. पण आत्ताच्या ह्याच्यात सगळे मुलं, मुली, महिला सगळेजण हे प्रशिक्षण घेऊ शकतात आणि करतात, चालू आहे सध्या. ओके. आणि ह्याच्यामध्ये शस्त्र कुठले कुठले वापरले जातात? शस्त्र ह्याच्यामध्ये प्रमुख म्हणजे पहिली काठीच असायची, जी पटकन अवेलेबल व्हायची गावाखेड्यामध्ये. काठी अवेलेबल, म्हणजे काठीपासून सुरुवात होते त्याची. त्याच्यानंतर काठीचं चांगलं प्रशिक्षण झालं की मग दांडपट्टा आहे, तलवार आहे, भाला आहे, कुऱ्हाड आहे, जे कमी खर्चामध्ये ते अवेलेबल होतात आणि प्रत्येक गावाखेड्यामध्ये त्याची उपलब्ध आहे. आजही आपल्या गावाखेड्यांमध्ये हे खेळ खेळले जातात का सर? ग्रामीण भागामध्ये जास्त करून कोल्हापूर आणि सातारा आणि पुणे या भागात चांगला खेळला जातो. आणि रायगड जिल्ह्यामध्ये म्हणजे कोकण पट्टा आपला, यातहीच बऱ्यापैकी खेळले जातात. प्रत्येक गावांमध्ये त्या त्या गावाचे आखाडे असायचे आणि आताही आहेत बऱ्यापैकी. आता थोडे कुठे कुठे नामशेष होत चाललेले आहेत, पण काही लोकांनी टिकवून ठेवलेलं आहे. अच्छा. मग ह्याच्यामध्ये सर आपण काही उदाहरण वगैरे दाखवू शकता का सर तुम्ही आम्हाला, एखाद्या शस्त्राचं वगैरे काही? येस. मी आता आपल्या स्टुडिओमध्ये दांडपट्टा घेऊन आलोय, ज्याला म्हणजे आपण खरं त्याला पट्टा म्हणतो आपण. हे जे शस्त्र आहे हे पट्टा बोलतो त्याला, पट्टा. अच्छा. पण त्याचा आता सगळीकडे दांडपट्टा ह्या नावाने खरं प्रसिद्ध आहे. पण हा फक्त पट्टा आहे. आणि दुसऱ्या हातात आपण दांड घेतला, दांड काठीचा, आणि मग दांड आणि पट्टा म्हणून असा दांडपट्टा असतो. अच्छा. आता हा खरं म्हणजे फक्त पट्टा आहे. अच्छा. हे फ्लेक्झिबल असतं, फ्लेक्झिबल दांडपट्टा आहे. हे मुलं खेळू शकतात, मुलीही खेळू शकतात, सगळ्या वयोगटातले. मी बघू शकते का सर? येस जरूर. थँक्यू. ह्याचं वजन काय असेल सर साधारणपणे? तरी पण 400 ग्राम ते अर्धा किलो आहे त्याचं. 400 ग्राम 500 ग्राम पर्यंत आहे. म्हणजे सेल्फ डिफेन्स साठी ही त्या काळामध्ये बायका ह्याचा नक्कीच वापर करत असते. येस करतात, आताही करतायत. पण आता जे आहे की खेळ म्हणून ह्याला खेळला जातो. त्या काळात युद्ध कला म्हणून खेळली जायची. आता युद्ध कलाच आहे, पण खेळामध्ये त्याचा आता हे केलेलं आहे, सध्या समावेश करून घेतलेला आहे. समावेश करून घेतलेला आहे. सुंदरच आहे, म्हणजे दिसायलाही खूपच शस्त्र सुंदर आहे. हे आता हा इथपर्यंतच आहे, मनगटापर्यंत, या याच्यापर्यंत असतो हा. अच्छा. म्हणजे जेव्हा शत्रूने वार केला तर याच्यावर पण आपण पूर्ण ब्लॉक केलं होतं, ढालेसारखाही उपयोग. आणि हात आपला पूर्ण सेफ राहतो याच्यामध्ये. युद्धामध्ये दांडपट्ट्याच्या हाताला लागत नाही आपल्याला, कारण पूर्ण कव्हर केलंय बघा, पूर्ण कव्हर आहे आणि फ्लेक्झिबल आहे. फार चांगल्या प्रकारे याचा युद्धात उपयोग होतो. सर, सेल्फ डिफेन्स बद्दल आता आपण बोलत होतो, तर पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे हे जे अवजार आहे, जे शस्त्र आहेत, ह्याच्यानी सेल्फ डिफेन्स म्हणजे हे तर खूप मोठे मोठे अवजार आहेत. मग असे काही छोटे अवजार पण आहेत का, म्हणजे जे लेडीज आपल्या स्वतः बरोबर कॅरी करू शकतील कुठे जंगलात वगैरे जातात? त्या काळी ना कट्यार हे 2 प्रकारचे असायचे. एक म्हणजे पुरुषांसाठी कट्यार थोडी मोठी असायची, महिलांची कट्यार असायची, जे आता म्युझियम वगैरे पाहायला मिळतात. आता ते कोण वापरत नाहीये, पण त्यावेळी छोटी कट्यार असायची.
कट्यार असायचं, छोटा चाकू वगैरे असायचा, गुप्ती टाईप जो, असं शस्त्र असायचं त्यावेळी. ओके. तलवार घेऊन तर पुरुष फिरायचे, हम्म. महिलांना काय नाही, पण त्यांच्यासाठी छोटं कट्यार असायचे जे ते गुप्तपणे वापरत जायचे. हम्म. म्हणजे शिवाजी महाराजांनी आपल्याला फक्त स्वराज्यच नाही हा, तर हा. आत्मरक्षणाचाही खूप मोठं एक एक दिले. शस्त्रच दिलेलं आहे ते येस आपल्याला. येस येस. शिवाजी हम्म. महाराजांच्या काळातले जे शस्त्र आहेत ना, त्यांनी त्या शस्त्रांवरतीच स्वराज्य निर्माण केलेलं आहे. महाराजांकडं त्या तसं पाहायला गेलं तर सैन्य कमी होतं, पण जे सैन्य होतं ते तरबेज असायचं. या मर्दानी खेळामध्येच, मर्दानी खेळामध्ये तरबेज असल्यामुळे एक म्हणजे मावळा हा 10 ते 50 मुघलांना भारी पडायचा. म्हणजे असं त्यांनी ते प्रशिक्षण मर्दानी खेळात त्यांना दिलं जायचं आणि त्यांनी घेतलेलं असायचं. त्याच्यामुळे आपला जो मावळा हा भारीच असायचा. हम्म. त्यांनी सगळ्या प्रकारचं प्रशिक्षण घेतलेलं असायचं. लाठी काठी, दांडपट्टा, तलवार, भाला, या सगळ्या याच्यात ते तरबेज असायचे. म्हणजे आता पट्टा जो आहे, पट्टा जो चालवतो तो पटाईतच. हा बघा, पटाईत म्हणून शब्द असायचा, हा शिवकालीन शब्द आहे पटाईत. फक्त दांडपट्ट्यात पटाईत जो आहे तो पटाईत, तो पटाईत. हा असा असा उल्लेख केला जायचा. अच्छा. दांडपट्टा, पट्ट्यामध्ये जो तरबेज आहेत, जसं शिवाजी महाराजांचे जे अंगरक्षक होते जीवा महाला, हे दांडपट्ट्यामध्ये खरोखरच पटाईत होते. त्यावेळेची खेळ पद्धत ही चांगली होती. आत्ता जे आम्ही दांडपट्टा जे आम्ही प्रशिक्षण देतोय आणि करतोय, तर ते प्रदर्शन दाखवण्याचं हे आहे. युद्धाच्या ह्याच्यात जे दांडपट्टे असायचे, आता जो तुम्हाला दाखवला हा फ्लेक्झिबल होता, पण काही कडक पण असायचे, म्हणजे हार्ड बेसिसवाले, ज्याला तलवारीचंच पातं लावलेलं असायचं दांडपट्ट्याला. तो दांडपट्टा थोडासा वेगळा असतो, कडक स्ट्रेटवाला असतो. आणि आत्ता मी दाखवला तो फ्लेक्झिबलवाला. ते दोन्ही ह्याच्यात त्यांचे पटाईत होते. ते जीवा महाला, बाजीप्रभू देशपांडे, तसं सगळेच सैनिक जे होते शक्यतो दांडपट्टा चालवायचेच. म्हणून आता काय झालं की महाराष्ट्र शासनाला जे आपला दांडपट्टा हे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. दिल्लीतून आत्ता जे आपले मुख्यमंत्री ज्यावेळी गेले होते, त्यांना तिथून त्या प्रकारचे सगळे GR वगैरे देण्यात आलेलं आहे की महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणून दांडपट्टा घोषित झालेलं आहे. आणि ह्या दांडपट्ट्याचं आम्ही बऱ्याच वर्षापासून मी ट्रेनिंग देतो आहे प्रत्येक गावागावातून याच्यातून. आणि त्याच्यात आता मी राज्य संघटनेवर सचिव ह्या पदावर आहे. दांडपट्टा, महाराष्ट्र राज्य दांडपट्टा असोसिएशन, याच्यावर मी सचिव म्हणून सध्या काम करतो आहे. आणि पूर्ण गावागावात त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं मी, माझी पूर्ण फॅमिली, माझे ठाण्यातले जे काही माझे पदाधिकारी आहेत, त्या सगळ्यांनी तसा विडाच उचलला आहे की आपण दांडपट्टा प्रत्येक गावागावात पोचवायचा, त्याचे प्रशिक्षण वगैरे लावायचे. तर आजकाल आपण बघतो ना की शाळांमध्येही कराटे शिकतात मुलं, ॲथलेटिक्स शिकतात. तर आपले जे हे ट्रेडिशनल पारंपरिक जे खेळ आहेत, जसं हे दांडपट्ट्या झालं, भाला, लाठीकाठी, तर ह्याच्याकडे सर मुलांचा कल थोडा कमी आहे. तर त्याबद्दलचं तुम्ही काय सांगाल? आता हा अजून देशी खेळामध्येच मोडला जातो. लाठीकाठी, दांडपट्टा जो मर्दानी खेळ आहे, याला राज्य दरबारी अजून तो मान मिळाला नाही आहे. हा जर खेळ शालेय खेळामध्ये इन्क्लूड केला आणि त्यांना ग्रेसगुण, वाढीव गुण जर देण्यात आले 10वी आणि 12वीला, त्यांना त्या प्रकारचे प्रमाणपत्र मिळाले, तर हा खेळ बऱ्यापैकी प्रसिद्ध होईल आणि नावारूपाला येईल. पण महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकार यांनी या खेळाला मान्यता दिली पाहिजे. बाकीचे खेळ ज्याप्रमाणे त्याला मान्यता मिळाली आहे, अशीच मर्दानी खेळाला मान्यता मिळावी अशी माझी अपेक्षा आहे. आणि नक्कीच त्याला मग चांगल्या प्रकारे चांगले दिवस येतील. शिवाजी महाराजांच्या काळातलं हे शिवकालीन शस्त्र आणि शिवकालीन कला ही विकसित होईल. नक्कीच होईल. सर, आपण या खेळाकडे कसे वळला? म्हणजे आता 25 वर्षाहून अधिक झाले आहेत वर्ष की तुम्ही प्रशिक्षण म्हणून काम करताय. तुमचा कल कसा काय गेला सर इथे? मी शाळेत असताना मी खरं कराटे जॉईन केलं होतं. पण माझ्या गावात, माझं सातारा गाव आहे, माझ्या गावाला तिकडे कुस्ती, मलखम आणि लाठीकाठी, दांडपट्टा हा तिकडे खेळला जायचा. मग मला त्याची आवड होती, पण इकडे तसं इकडे प्रशिक्षण कुठे मिळत नव्हतं. पण मला जिथे जिथे ह्याचं प्रशिक्षण मिळालं, मी तिथे तिथे जाऊन ह्याचं प्रशिक्षण घेऊन पूर्ण प्रशिक्षण घेऊन आता माझे स्वतःचे क्लासेस आहेत त्याचे. सावरकर नगरला माझे क्लासेस आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रभर याच्यासाठी मी फिरत असतो.
प्रचार आणि प्रसारासाठी मर्दानी खेळाचा, लाठी काठी दांडपट्टा. पण महाराष्ट्रात ह्याला तेवढी अजून हे मिळाली नाही, प्रसिद्धी मिळाली नाही. आणि बाकीच्या ज्या राज्यांमध्ये मी पाहतो, जसं तमिळनाडूमध्ये सिलंबम खेळ प्रकार आहे, पंजाबमध्ये गटका म्हणून खेळ प्रकार आहे, केरळमध्ये कलारीपॅट्टू म्हणून असे आहेत. इथे ह्यांना राज्य शासनाचा चांगलं पाठबळ मिळाल्यामुळे हे खेळ तिथे विकसित झाले आणि ते खेळ शालेय खेळामध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे हे खेळ तिकडे विकसित झाले. महाराष्ट्रात आपल्या मर्दानी खेळाला अजून तशी मान्यता मिळाली नाही आहे. मान्यता मिळाली तर जरूर हा विकसित होईल तसं. मग गव्हर्नमेंटनी म्हणजे असं काही ग्रांट्स वगैरे असे जे क्लासेस आहेत तर त्यांना असं गव्हर्नमेंटनी काही ग्रांट्स वगैरे द्यावे अशी काही इच्छा आहे का हां, अशी तुमची? अपेक्षा आहे ना. माझी जास्त अपेक्षा नाही. बाकी खेळांना जशा प्रकारे तुम्ही सवलती देता, जसे 10वी-12वीला ग्रेस गुण देतात, वाढीव गुण देतात, तशा प्रकारे ह्यालाही द्यावे आणि बाकीच्या खेळांना जी मान्यता मिळते तशी मिळावी. आणि महाराष्ट्राचा हा एवढा जुना खेळ आहे, शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा शिवकालीन खेळ आहे, त्याही आधीपासून आहे खरं म्हणजे. तसं पाहायला गेलं तर त्याला फार लाठी जे चालवण्याचा जो प्रकार आहे, त्याला फार 5,000 वर्षापूर्वीची म्हणजे परंपरा आहे खरं. फार पूर्वीची परंपरा आहे, पण अजून काही विकसित झालं नाही. त्याच्यात काही आमच्या जे वस्तात जे जुने काही होते याचं लिखाण करून ठेवलं गेलं नाही त्या काळात. याचं थोडंसं लिखाण करून ठेवलं गेलं असतं, काही नियमावली जर यांनी बनवल्या असत्या तर जरूर त्याचं आत्ता वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं आपल्याला. पण इंग्रजांच्या काळात जो काही दस्तावेज असायचा तसं लिहून ठेवलेलं होतं. तो दस्तावेज त्या काळात, त्या इंग्रजांच्या काळात सैनिक तयार होऊ नये किंवा आपल्याला काही ह्यांचा त्रास होऊ नये म्हणून ते जाळले गेले, नष्ट करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे मर्दानी खेळाचा असा लेखी इतिहास फार कमी प्रमाणात सापडतोय. कोल्हापूरला, सातारा या साईडला थोडंसं आहे, पण बाकी ठिकाणी तुम्ही या साईडला, विदर्भ साईडला फार कमी आहे. आता ही जे मर्दानी खेळ आहेत तर आता फॉर एक्झाम्पल जर मी कराटेचं उदाहरण घेतलं तर कराटेला समजा जेव्हा पालक मुलांना टाकतात तर तेव्हा त्यांच्या डोक्यात असतं की माझा मुलगा फ्लेक्सिबल होईल, ऍक्टिव्ह होईल. तर हे सगळे फिजिकल त्याचे म्हणजे ऍस्पेक्ट झाले, ऍडव्हान्टेजेस झाले. येस येस. तर जेव्हा समजा एखाद्या पाल्याला आपल्याला मर्दानी खेळात टाकायचंय तर त्याचा जो विकास होईल तो कुठल्या कुठल्या अँगलनी होऊ शकतो, म्हणजे खास मर्दानी खेळ आपले खेळून? मर्दानी खेळामध्ये त्या विद्यार्थ्याचा, त्या खेळाडूचा सर्वांगीण विकास आहे. त्याचा बौद्धिक विकास होतोय, त्याचा शारीरिक विकास होतोय आणि त्याच्यामध्ये एक कॉन्फिडन्स लेवल, त्याचा आत्मविश्वास फार वाढला जातोय. आत्ताच मी पाहतो की मुलांना छोट्या छोट्या गोष्टीवरती पण ते डोक्यावर त्यांचा परिणाम होतोय किंवा ते काही विचित्र प्रकार करतात, काही आत्महत्याही करतात जास्त हे झाल्यामुळे. पण मला असं वाटतं जो विद्यार्थी मर्दानी खेळ खेळेल आणि चांगल्या प्रकारचा तो कधीच असं आत्महत्या करणार नाही, डिप्रेशनमध्ये जाणार नाही आणि हार त्याला पचवता येते. ह्या ह्याच्यात तेच शिकवलं जातं. हारही पचवता आली पाहिजे आपल्याला. जिंकतात तर सगळं जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करतात, हारल्यानंतर पण ती हार पचवता आली पाहिजे. आणि मला असं वाटतं की खरं म्हणजे सध्या महाराष्ट्रात मुलींना, ग्रामीण भाग असो शहरी भाग असो, त्यांना सेल्फ डिफेन्स म्हणजे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी यायलाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी मर्दानी खेळ सगळ्यात उपयुक्त आहे, बेस्ट आहे. सगळ्या मुलींना प्रशिक्षण दिलं पाहिजे. लाठी काठी दांडपट्टा कराटे वगैरे सेल्फ डिफेन्समध्ये जेही प्रकार येतात ते दिलेच पाहिजे. त्यात माझी अशी इच्छा आहे की ह्या खेळाचं जास्त प्रशिक्षण व्हावं, त्या मुलांनी घ्यावं, पालकांनी विशेष लक्ष द्यावं. मर्दानी खेळ आपला खेळ आहे, आपला ट्रेडिशनल गेम आहे, भारतीय आहे, महाराष्ट्राचा आहेच, पण भारतातला खेळ आहे पूर्ण हा. मर्दानी खेळ सगळ्या ह्याच्यात खेळला जातो, सगळ्या राज्यांमध्ये, फक्त त्याची नावं वेगवेगळी आहेत बस. तर कुठल्या वर्षापासून म्हणजे मुलांना या प्रशिक्षण केंद्रामध्ये टाकावं आपण मर्दानी खेळाच्या? येस, 5 वर्षापासून 50-60 वयापर्यंत करू शकतोय. माझ्याकडे आता काही विद्यार्थी येतात 50-55 झालेले, रिटायर पण येतात माझ्याकडे. आत्ताही माझ्याकडे 1-2 ॲडमिशन असे झाले होते. त्यांना म्हणजे त्यांच्या ह्याच्यात कामाच्या गडबडीत करता आले नाही, ते येऊन प्रशिक्षण घेतात तिथे. फार गोरेगावहून एक महिला येते, रिटायरमेंटलाच आलेली आहे, म्हणजे आता वेळ मिळतं तर येतात, करतायत. काही बरेचसे पुरुष मंडळी पण आहेत आणि 4 वर्षापासून आहेत माझ्याकडे विद्यार्थी आणि चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेत आहेत.
म्हणजे ह्याचा शारीरिक आणि मानसिक दोन्ही 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 फायदे आहेत या खेळाचे. दोन्ही फायदे दोन्ही फायदे. Great. मग सर अजून असे किती लोकांना तुम्ही प्रशिक्षण दिले? मी आता प्रशिक्षण एक ठाण्यातच एक संस्था आहे, सेवा सहयोग फाउंडेशन म्हणून आहे. त्यांच्यामार्फत मी ग्रामीण भागात गेलेलो आहे, जिथे गाडी, बस, रिक्षा जात नाही अशा ठिकाणी जाऊन आम्ही तिकडच्या महिलांना प्रशिक्षण दिलं. किशोरी वयाच्या ज्या मुली आहेत त्यांना लाठीकाठी, दांडपट्टा, थोडंसं सेल्फ डिफेन्स पण त्यांना आपण तिकडे प्रशिक्षण दिलं. तसे आत्तापर्यंत माझ्या 1000च्या वरती गेल्या ज्या ग्रामीण भागातून. शहरात तर चालूच आहे माझ्या. ग्रामीण भागातून आत्ताही काही काही दिवसांनी मी एका ग्रामीण भागात जाणार आहे, तिथेही ते प्रशिक्षण चाललेलं आहे. म्हणजे अशी काही अट नाही की ग्रामीण भागातले शिकू शकतात की शहर भागातले शिकू शकतात. म्हणजे हा खेळ सगळ्यांसाठीच सगळ्यांसाठी ओपन आहे. सगळ्यांसाठी हा खेळ खुला आहे. सगळे शिकू शकतात आणि आता चालू आहे, करतात हे बरेचसे जण. याला खर्चही कमी आहे, याला काही जास्त खर्च येत नाही. जास्त जागेची बी असे नाही की मोठं पटांगण पाहिजे. थोडंसं एक आखाडा टाईप जागा असेल तिथे आपण प्रशिक्षण करू शकतो. टेरेसवर करू शकतो, कुठे ग्राउंडवर करू शकतो, जंगलात करू शकतो, कुठल्याही ग्राउंडवर याला प्रशिक्षण होतं याचं चांगलं. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरची अशी काही गरज काही नाहीये. तशी म्हणजे काही अशी आवश्यकता मॅटच नाही. पाहिजे किंवा काय, म्हणजे तुम्ही आणि तुमचे हां. अवजार तुम्ही अवजार. सुरू होऊ शकता. सध्या फक्त स्पर्धेसाठी आपण मॅट वगैरे वापरतो, पण प्रशिक्षणासाठी पण मॅटची काही आवश्यकता नाही. बूट पाहिजेत का, त्याचं स्पेशल असं पाहिजे, युनिफॉर्म पाहिजे, काही नाही. तुम्ही नॉर्मल कपड्यावरती पण त्याचं प्रशिक्षण घेऊ शकता. तर तुम्हाला अवॉर्ड्सही भरपूर मिळाले, जरा त्याबद्दल Yes. सांगा. अवॉर्ड्स मला मर्दानी खेळामध्ये भरपूर मिळालेले आहेत. तसं आता नवी मुंबईमधून मला राज्यस्तरीय पुरस्कार होता मर्दानी खेळामध्ये. त्याच्यानंतर पुण्यातून एक मला पुरस्कार मिळालेला आहे आणि ठाण्यातून बरेच पुरस्कार मिळाले. तसे क्रीडा भारतीचा एक मला पुरस्कार मिळाला. असे बऱ्यापैकी मला पुरस्कार मिळालेले आहेत. तुम्ही सिरियल्स मध्ये सर प्रशिक्षण दिलेत फार Yes, yes, मोठमोठ्या yes. अभिनेत्यांना, हो, हो. त्याबद्दल सांगा सर. येस येस मी सिरियलमध्ये जसं सर्वात जास्त प्रशिक्षण दिलं किंवा काम केलं ते अमोल कोल्हेंच्या सिरियलमध्ये. त्यांच्या प्रत्येक सिरियलमध्ये मी काम केलेलं आहे. माझे विद्यार्थी काम करतात. शिवछत्रपती जेव्हा याला राजा शिवछत्रपती ND स्टुडिओला सगळ्यात पहिली सुरुवात माझी झाली सिरियलमध्ये काम करण्याची. त्यावेळी मी माझ्या इथून ठाण्यातून कमी 70 मुलं तिथे काम करायला घेऊन जायचं. त्याच्यात युद्धासाठी युद्धाची जेवढी पण सीन व्हायचे ते माझेच विद्यार्थी असायचे बहुतेक. 50-60 मुलं घेऊन जायचो. फार मजा यायची त्याच्यामध्ये. लाठी काठी दांडपट्टा फिरवणे. माझ्याबरोबर अजून म्हणजे मला खरं घेऊन जाणारा विजय माने म्हणून आहे ठाण्यातला, तो पण माझ्यासारखाच हे आहे. त्यांनी मला सुरुवात करून दिली खरं सिरियलची. मर्दानी खेळ आम्ही ग्राउंडमध्ये आमची प्रॅक्टिस चालायची, लाठीकाठी दांडपट्टा. मी कराटेचे क्लासेस घ्यायचो आणि त्याच्यातून मी लाठीकाठी दांडपट्टाही चालायचं माझं. पण त्याच्यामुळे मला राजा शिवछत्रपती ही सिरियल मिळाली. तिथून जे सिरियलमध्ये काम करण्याचं जे हे चालू झालं माझा प्रवास, तो अजूनही सध्याही चालूच आहे. आत्ताच माझी मिसेस एका प्रशिक्षणासाठी याला जाऊन आली, कुडाळ सिरियलमध्येच. ते आता हिरोईनचं मला नाव आठवत नाही, पण माझ्या मिसेसने तिला ट्रेनिंग दिली आणि लाठीकाठीची ट्रेनिंग तिला तिकडे दिली आणि प्रशिक्षण बऱ्यापैकी तिला चांगलं कव्हर केलं तिने. म्हणजे तुम्हीही ट्रेनर आहात, तुमच्या वाईफही ट्रेनर आहेत, तुमचे मुलंही ट्रेनर आहेत, म्हणजे तुमची होल फॅमिली ही आपली मर्दानी खेळाचे प्रशिक्षण देते. मी आणि माझ्या मिसेसने नॅशनल लेवलला जाऊन आम्ही कन्याकुमारी येथे जाऊन आम्ही आमचं प्रशिक्षण घेतलं 10 दिवसाचं आणि तिथं नॅशनल रेफरी म्हणून आम्ही एक्झाम दिली आणि दोघंही त्याच्यात पास झालो. माझा मुलगा लहानपणापासून सिरियलमध्ये काम करणे, चित्रपटांमध्ये काम करणे आणि लाठीकाठी दांडपट्टा मर्दानी खेळामध्ये त्यांनी नॅशनलला गोल्ड मेडल मिळवलेलं आहे माझ्या मुलांनी. दोन्ही मुलं माझे मर्दानी खेळाचं खेळ करतात. माझी मिसेस करते. माझी मिसेस तर आता प्रशिक्षणही पूर्ण महाराष्ट्रभर ती प्रशिक्षण देत फिरत असते. ती आणि मी, आम्ही दोघे जण. मग त्याच्यामध्ये पुणे, इकडचा हा ग्रामीण भाग आहे, पालघर वगैरे ह्या बऱ्याच भागातून आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे आणि चालूच आहे अजून. आणि सिरियलचं म्हणा तर आता मी राजा शिवछत्रपती, राणी लक्ष्मीबाई, राणी राजमाता जिजाऊ ज्या आहेत त्या अशा ऐतिहासिक आहेत, त्याच्यामध्ये प्रशिक्षण आणि काम
असं झालेलं आहे माझं. तुमचा अनुभव कसा होता, म्हणजे हे एवढे सारे ऍक्टर्स Yes. तिथे आजूबाजूला, काय म्हणजे कसं वाटत होतं तेव्हा? सुरुवातीला आधी दडपणच होतं, कारण आपण कॅमेरा फेस कधी केला नाही. कॅमेरा कधी आपण कॅमेऱ्यासमोर ते युद्धकला सादर केली नाही. आपण जे काय करायची डायरेक्ट फाईट. आणि तिथे असं प्रकार असत की काउंटिंगवरच असायचं. जी छोटी मोठीच लढाई असायची, फक्त दाखवताना ती अशी भव्य दिसली पाहिजे. खरोखरचा वार मारला जात नाही. जो मार आधी ठरवून फाईट असते, जे काउंटिंगवर असते 1 2 3 4 अशी ठरवून दिलेली फाईट असते, आणि आम्ही डायरेक्ट केलेलं असायचं. मग थोडं सुरुवातीला दडपण होतं, पण नंतर नंतर जसं जसं माहीत पडायला लागलं की नाही हा एवढंच इथे प्रॅक्टिस आहे, एवढंच दाखवायचं आपल्याला. मग नंतर काय तसं मनावर कुठलं प्रेशर नाही आता. आत्तापर्यंत आपण जेवढ्या बी प्रशिक्षण हे केलेत, शूटिंग्स केले, आरामशीर, काय प्रॉब्लेम नाही. आणि मूव्हीजचा एक्सपिरियन्स कसा होता सर मग? मूव्हीज म्हणाला तर मी एका गाण्याच्या शूटिंगमध्ये आता केलं होतं. थग्स ऑफ हिंदुस्थान म्हणून एक चित्रपट होता याचा, आमिर खानचा. हा, त्याच्यामध्ये ते गाण्याचं एक सीनमध्ये पाठीमागं फायर ॲक्ट असं, म्हणजे काठीला गोळे लावून त्याला आग लावून फिरवायचं असते. ते सगळं माझेच विद्यार्थी आहेत त्या गाण्यामध्ये, त्यांच्या थग्स ऑफ हिंदुस्थानच्या ह्याच्यामध्ये. परत बरेचसे असे सिरियल आणि हे आम्ही केलेले आहेत. गाण्याच्या सीनसाठी, युद्ध सीनसाठी आपलीच मुलं, आपल्या ठाण्यातलेच विद्यार्थी असायचे. मग ह्या दोघांमध्ये एक्सपिरियन्स मध्ये काय तुम्हाला फरक जाणवला? आपले एका साईडला सिरियल्सचे एक्सपिरियन्स आणि एका साईडला मूव्हीजचे, म्हणजे अमिताभ बच्चन, आमिर खान सारख्या लोकांनाही तुम्ही भेटला असाल. येस येस येस. तर काय होता दोघांचा अनुभव तुमचा? नाही, पण पाहत असतो मी, जे हिंदी सिरियलचं जे काही बजेट असतं ना, ते एकदम मस्त बिग बजेट असतं. आणि बाकी मराठी सिरियल जे आपल्या ह्याच्यातून थोडंसं कमी प्रमाणात हे आहे, आम्हाला मानधन वगैरे याचं. पण मेहनत दोन्ही ठिकाणी तेवढीच मेहनत आहे, मेहनत तेवढीच करायला लागते आपल्याला. मग ती हिंदी सिरियलची असो, नाही तर हिंदी चित्रपट असो किंवा मराठी सिरियल असो, तेवढीच मेहनत आपल्याला करायला लागते. म्हणजे आता सर तुम्ही म्हणालात की तुम्ही तुमचे स्टुडंट्स घेऊन जाता तिथे, तर समजा जर कोणाला हे जे मर्दानी खेळ आहेत ह्याच्यामध्ये जर आपलं करिअर बनवायचं असेल, तर त्यांनी काय रूट फॉलो करावा? नाही, आता हा देशी खेळामध्येच प्रकार आहेत. याचे क्लासेस फार कमी ठिकाणी आहेत आणि प्रशिक्षक मिळतच नाही आहेत. पण जर आता नवीन कोणाला जर शिकायचं असेल आणि प्रशिक्षक म्हणून जर करिअर करायचं असेल, तर याच्यात चांगली संधी आहे याच्यातून पण. आणि आता सगळीकडे बऱ्याच याच्यामध्ये विचारलं जातात मला, सर याचं प्रशिक्षण देणारे कोण आहेत का म्हणून, कारण प्रशिक्षक फार कमी आहेत. आम्ही फार कमी लोक, जे मोजकेच लोक आहेत ठाण्यात, तर मोजकेच आम्ही आहोत जे 5-6 जण आहेत जे प्रशिक्षण देतात. आता बऱ्याचशा शाळांमध्ये आता सुरुवात झालेली आहे करायला, त्याच्यामुळे याच्यात करिअर ते करू शकतात. अच्छा, म्हणजे एक चांगला प्रॉफिटेबल करिअर ऑप्शन म्हणून आपण ह्या खेळाकडे बघू शकतो ना, का नाही बघू शकतोय. पण आता खरं तर मी शिकलोय किंवा मर्दानी खेळाचे जे आहे ना, ह्याच्यात खरं म्हणजे वस्ताद जे शिकवणार ते हे खरं फ्रीमध्ये शिकवायचे. याचं मानधन फार कमी प्रमाणात असायचं, कारण माझंही काही ठिकाणी प्रशिक्षण झालं ऑलरेडी मर्दानी खेळाचं फ्रीमध्येच झालेलं आहे. हा देशी खेळ असल्यामुळे याला कोण एवढी फी देत नाही, आणि फी जर आपण विद्यार्थ्याकडे मागितली तरी तेवढी फी मिळत नाही आहे, कारण त्याला अजून जे भेटायला पाहिजे शासन दरबारी ते काही मिळत नाही आहे. 10वी 12वीला जे मार्क्स वगैरे भेटतात किंवा काही पुरस्कार म्हणतात, जिल्हास्तरीय पुरस्कार, राज्यस्तरीय पुरस्कार कमी प्रमाणात आहे. म्हणजे ग्लॅमर कमी आहे. बाकीच्या खेळांचं तुम्ही कराटेच घ्या, त्याला भरपूर ग्लॅमर आहे. फार प्रत्येक पालकाला वाटतं की माझ्या मुलाने कराटे शिको किंवा न शिको, पण तो कमीत कमी त्या क्लासमध्ये तरी जावा. पण इथे असं आहे की इथे ज्या मुलाने प्रशिक्षण घ्यायला आला तर त्याला मेहनत भरपूर करावी लागते. ह्याच्यामध्ये स्ट्रेचेबल एक्झरसाईज जास्त आहे, म्हणजे वजन उचलणे आणि ह्याच्यापेक्षा स्ट्रेचेबल एक्झरसाईज आणि मेहनत आहे, अंग मेहनत भरपूर करावी लागते. तेव्हाच मर्दानी खेळ आपल्या आत्मसात करू शकतो आपण. मग समजा सर ह्याचं आहे ना फ्युचर काय वाटतं तुम्हाला, म्हणजे येत्या काळामध्ये आता जसं तुम्ही म्हणताय की हळूहळू ह्याचं ग्लॅमर थोडं वाढत चाललंय, तर ह्याचं फ्युचर काय असेल तुम्हाला काय वाटतं येत्या 10-15 वर्षामध्ये तरी? नाही, याचं मला फ्युचर चांगलं दिसतंय. जेही मर्दानी खेळाचं प्रशिक्षण घेतील आणि प्रशिक्षण देतील त्यांना याचं फ्युचरमध्ये फार चांगला उपयोग होणार आहे, कारण शासन आता हळूहळू करायला लागलेलं आहे. आता काही शाळांमध्ये लाठीकाठीचे प्रशिक्षक
बोलवतात आम्हाला. प्रशिक्षक असेल तर सांगतात की इथे करायचं आम्हाला. आता सध्या सुरुवात झालेली आहे. मी जेव्हा खेळायला सुरुवात केली त्यावेळी काहीच नव्हतं तसं. फक्त कराटे आणि बाकीचं कराटे क्रिकेट ह्या दोनच खेळाला जास्त वाव होता. लाठीकाठी मर्दानी खेळाला अजूनही तसा कमीच आहे. फार काही पालक असे विचारतात अभि ह्याला तलवारबाजी शिकून कुठे युद्धाला जायचं आहे, आम्हाला याला असं शिकवायचं की त्याचा उपयोग होईल. पण हा आपला खेळ आहे, आपला महाराष्ट्राचा खेळ आहे. तो आपण टिकवलाच पाहिजे, त्याला जतन केलंच पाहिजे. बाहेरच्या खेळांना आपण जतन करतो आहे, आपल्या खेळांना दुर्लक्ष करतो आहे. तर पालकांनी आणि विशेष करून मुलींनी महिलांनी याच्याकडं कल जास्त वाढला पाहिजे आणि त्यांनी आत्मसात केलं पाहिजे, मुलींनी आणि महिलांनी. बरोबर आहे. अजून समजा आता तुम्ही मगाशी म्हणालात की तुमची सगळी फॅमिलीच ह्या खेळामध्ये आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या वाईफ, तुमची मुलंही आणि आता तुमच्या सुनबाईही या खेळामध्ये आहेत. येस येस. मग ह्याला एज असं काय बार आहे का? नाही, ह्याला एज बार असं नाही आहे. तुम्ही 4-5 वर्षापासून ते 55 ते 60 वय वर्षाचा माणूसही हा खेळ शिकू शकतो आहे. याला काही तसं हे नाही आहे आणि काही इजाबी नाही, याला साईड इफेक्ट काहीच नाही आहे. याचा फायदाच आहे. छोटा मुलगा असला तरी त्याची स्मरणशक्ती वाढते. त्यांना आम्ही जे काही प्रकार शिकवतो स्मरणशक्ती वाढते, त्यांचं मनोबल त्यांचं वाढतं आहे आणि त्यांचा अभ्यासाकडे पण कल वाढतो त्यांचा. बऱ्यापैकी फायदा. जेव्हा मी तुमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आले होते तेव्हा मी बघितलं की ती एक 6 वर्षाची मुलगी तो दांडपट्टा फिरवत होती. तर मला ॲज अ पॅरेंट असं वाटलं की म्हणजे त्यांना लागू वगैरे शकता का तो दांडपट्टा? म्हणजे समजा कुठे ती ट्रेनिंग घेते तर तिला म्हणजे त्या स्टुडंटला असं काही इजा वगैरे होऊ शकते का कधी? असे काही चान्सेस आहेत का? नाही, आम्ही काय करतो, लहान मुलांना काळजी घेतो की ह्यांना लागलं नाही पाहिजे, कारण शस्त्र आहे शेवटी ते. बरोबर. दांडपट्टा, तलवार, भाला हे शस्त्र आहे. ह्यांना आम्ही काय केलं, टोक आणि धार ठेवली नाही आहे की त्यांना इजा होईल अशी. आणि अशा प्रकारे आम्ही काळजी घेतो आणि त्यांना प्रशिक्षण देतो की त्यांना लागलं नाही पाहिजे. आणि त्यांचं प्रशिक्षण पण झालं. तर तुम्ही जेव्हा आली, ती लहान मुलगी आहे, ती आता स्टेटला तिला गोल्ड मेडल आहे. तिला वय वर्ष तिचं 7च आहे, 6 ते 7 वर्षाची आहे. पण फार चांगल्या प्रकारे तिला केलं आणि तिला आवड आहे. महत्त्वाचं म्हणजे तिला शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज एवढं बोलले की ती जय बोलते. आणि आत्तापासून ना त्यांच्यामध्ये ना ते त्यांच्या रक्तात ते भिनायला लागलेलं आहे, मर्दानी खेळ आणि मर्दानी. पण आता माझ्याकडे एक छोटा मुलगा आहे, तो पण 6 ते 7 वर्षाचा आहे. तो शिवाजी महाराजांची जी गारद आहे, जी घोषणा देतात ती पूर्ण त्याला पाठ आहे. ती घोषणा करून त्यानंतर तो दांडपट्टा सुरुवात करतो. आम्ही जिथे जिथे प्रशिक्षण डेमॉन्स्ट्रेशनसाठी जातो तर त्याचा तो पहिला आमचा हे आहे प्रशिक्षण. त्यांनी ते शिवाजी महाराजांची गर्जना द्यायची ती आणि मग तो दांडपट्टा सुरू होतो. खूप सुंदर. म्हणजे मुलं ही डिसिप्लिन्ड होत आहेत तिथे. येस. आणि तेही एका ट्रेडिशनल वेने, म्हणजे आपलं कल्चरही त्यांना कळतंय, प्लस त्यांचं माइंड ही शार्प होत आहे, त्यांचा कॉन्फिडन्स लेवल ही वाढतो या खेळामुळे. हो. मला एक सांगायची इच्छा आहे. माझ्याकडनं जे लॉकडाऊन काळामध्ये ना मुलांची फॅटनेस फार वाढला होता. माझ्याकडे एक विद्यार्थिनी आली होती, त्याचे पालक घेऊन आले होते की एकदम तिचं हे वाढलं, कारण 2 वर्षे ते खाणं झोपणं आणि मोबाईलमध्येच, दुसरं तिला काय येत नव्हतं. आणि त्या मुलीवर एवढा परिणाम झाला होता ना, पायऱ्या ज्या उतरायच्या असतात आपल्या त्या बिल्डिंग, ती घाबरायची, म्हणजे असं पडेल की काय, तिचं बॅलन्स नसायचं. पण माझ्याकडे प्रशिक्षण आल्यानंतर आज तिचं वेट एवढं कमी झालेलं आहे आणि फार चांगला दांडपट्टा, लाठीकाठी फिरवते ती. नक्कीच तुम्हाला पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा याल माझ्याकडे तर तिची मी भेट करून देतो. हा एवढा बदल होतोय या मर्दानी खेळामध्ये. बरोबर. तिची भीती म्हणून गेली, आज तिचा कॉन्फिडन्स लेवल फार वाढलेला आहे. स्पर्धेला जायसाठी सगळ्यात पुढे ती असते, सर मला यायचं आहे, असं तिचं हे असते. म्हणजे जेव्हा तुम्ही असं मुलांना स्पर्धेला वगैरे नेता, तर आपल्या जे स्पर्धा आहेत तर त्या कुठल्या लेवलच्या स्पर्धा, म्हणजे हा खेळ खेळून मुलगा, एखादा जो स्टुडंट आहे तो कुठल्या लेवल पर्यंत पोहोचू शकतो, राईट फ्रॉम स्टार्टिंग टू वर पर्यंत सांगा आम्हाला. येस. आता मी काय करत असतो, पहिलं आमच्या क्लासच्या जे विद्यार्थी आहेत पहिले त्यांच्यामध्येच मी निवड त्यांची करतो आधी की कुठला मुलगा स्पर्धेत. त्याच्यानंतर पहिली जी स्पर्धा होते ती जिल्हास्तरीय स्पर्धा असते. अच्छा. आपली जिल्हास्तरीय संघटना आहे, ठाणे जिल्हा दांडपट्टा असोसिएशन, ठाणे जिल्हा मर्दानी खेळ असोसिएशन.
मग पहिलं आपण त्याची जिल्ह्याची स्पर्धा घेतो. जिल्ह्याची स्पर्धा झाल्यानंतर आपण त्यांना राज्य स्पर्धेसाठी नेतो. त्या राज्याच्या स्पर्धा शक्यतो कोल्हापूर वगैरे या त्या साईडला जास्त असतात. सातारा, कोल्हापूर, अहमदनगर इकडे त्यांच्या स्पर्धा. तिथून निवड झाल्यानंतर मग त्यांचे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होते. मग तीच मुलं जे गोल्ड मेडल मारतात ते पुढे राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची निवड होते. ओके. मग ते खेलो इंडिया म्हणजे वगैरे असेही पोचू शकतात का ते लोक त्या हा, पोचू लेवललाही? शकतात ना. आता आपल्या मर्दानी खेळाला खरंच ते प्लॅटफॉर्म अजून मिळालं नाहीये. ते मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. आता आम्ही ज्या स्पर्धा घेतो आमच्या असोसिएशन मार्फत ज्या स्पर्धा होतात त्या घेत असतो. खेलो इंडियाला अजून आपला मर्दानी खेळायचं हे मिळालं नाही अजून आपल्याला. ओके. म्हणजे तो एक प्लॅटफॉर्म नाही मिळाला अजून त्या नाही ह्याचा. मिळालं आहे. आता आम्ही काय करतो की मी मर्दानी खेळ तर शिकवतोच मुलांना. त्याच्यातून आपण जे सिलंबम किंवा कलारीपयट्टू ह्या खेळांना ते मिळालेलं आहे. कलारीपयट्टू जे आहे त्याला खेलो इंडिया आहे. मग काही विद्यार्थी माझे आता आमची तयारी चालू आहे. अजून माझे गेले नाही तिथपर्यंत, पण आमचा प्रयत्न चालू आहे की तिथपर्यंत जायला पाहिजे म्हणून. तरी पण आम्ही नॅशनल लेवलला खेळतात आपली मुलं मर्दानी खेळाचं हे. सो मग ही जी मुलं जी नॅशनल लेवलला गेलेली आहेत, तर समजा त्यापैकी काही मुलांना हे प्रोफेशन म्हणून चूज करायचंय पुढे जाऊन आयुष्यामध्ये, तर ह्यांना सर काय स्कोप आहे? म्हणजे काही गव्हर्नमेंट कडून ह्यांना काही फायनान्शियल हेल्प मिळते का, किंवा अजून काही अशी इतर प्रकारची काही हेल्प मिळते का? नाही, अजून महाराष्ट्र शासनाची आपल्याला किंवा भारत सरकार ह्याची मर्दानी खेळाला कुठल्याच प्रकारची फायनान्शियल मदत नाही आहे. फायनान्शियल मदत मिळायला पाहिजे तेव्हाच हा खेळ जगेल आणि टिकेल. पण तरी आम्ही काही जी मंडळी आहोत ज्यांनी जी संघटना स्थापन केलेली आहे, राज्यस्तरीय संघटना आणि नॅशनल लेवलला. आता आमच्या दुसरी दांडपट्टा राज्यस्तरीय दुसरी दांडपट्टा स्पर्धा सातारा इकडे झाली. पहिली स्पर्धा कोल्हापूरला झाली राज्यस्तरीय, आणि राष्ट्रीय स्पर्धा नाशिकला झाली. आणि आता दुसरी आमची स्पर्धा सातारा इथे झाली, आणि नॅशनल आता तमिळनाडूला आहे. सेलम या ठिकाणी नॅशनल लेवलची स्पर्धा आहे. ओके. सो मग जेव्हा तो जो स्टुडंट आहे तुमचा, जो ह्या एवढ्या मोठ्या लेवलला जेव्हा पोचतो, मग तो अजून काही म्हणजे त्याच्यामध्ये पुढे जाऊन तो ॲज अ ट्रेनर म्हणूनही काम करू शकतो का? म्हणजे तो काहीतरी अर्निंग करायला स्टार्ट करू शकतो ह्या खेळामार्फत? करू शकतोय. आत्ता सुरुवात झालेली आहे. अच्छा. माझेच 1-2 विद्यार्थी आहेत, त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी लाठीकाठी दांडपट्टाचे क्लासेस चालू केलेले आहेत. म्हणजे आता सुरुवात होते, पूर्वी नव्हतंच, फार कमी प्रमाणात होतं. कारण हा देशी खेळ खेळला जातो, गावागावांमध्ये खेळला जायचा आहे, आणि तिथं त्यांचे आखाडे असायचे. आत्ता त्याच्या क्लासेसमध्ये रूपांतर व्हायला लागले. आखाड्याचे आता क्लासेसमध्ये रूपांतर व्हायला लागलेले आहे. आता बघूया पुढे. आमची इच्छा आहे, फ्युचर आम्ही पाहतोय की जे शिकतात, जे नॅशनल लेवलला जातात, त्यांनी त्यांचं क्लासेस ओपन करावे, तेव्हाच तो खेळ वाढणार. सगळीकडे तो शिकवला गेला तरच वाढणार आहे खेळ. बरोबर. सर आता तुमच्या स्टुडंट्स बद्दल आपण बोलतोय, तर असं तुमचं एखादं कोण स्टुडंट आहे का सेलिब्रिटी, की जो तुम्हाला असं वाटतं की अरे वा, म्हणजे किती व्यवस्थित शिकला आणि म्हणजे आश्चर्य वाटलं तुम्हाला त्याच्याकडे बघून? येस. आता माझाच एक विद्यार्थी आहे जो महेश मांजरेकरांची सिरियल आहे, पिक्चर आहे, मी शिवाजी राजे भोसले 2 म्हणून आलाय. त्याच्यामध्ये जे त्यांच्या बॉडीगार्डची जे काम केलेलं आहे, संदीप जुडावकर म्हणून आहे, त्यांचं प्रशिक्षण माझ्याकडेच झालं लाठीकाठी दांडपट्ट्याचं. आणि फार चांगल्या प्रकारे त्यांनी प्रशिक्षण घेतलंय, आणि आज ते सिरियलमध्ये वगैरे करतात. ऑलरेडी ते सिरियलमध्ये पहिल्यापासून काम करतात, पण त्यांचं प्रशिक्षण आता माझ्याकडे चाललेलं आहे. अजून एक श्री म्हणून एक आहे, ती पण TV सिरियल आणि याच्यातून काम करते, ते माझ्याकडे चालू आहे प्रशिक्षण. असे बरेच सेलिब्रिटी आहेत जे माझ्याकडे त्यांची ट्रेनिंग चालू आहे. काही खेळाडू पण आहेत जे जिम ट्रेनर आहेत. आता अशी फॅशन निघाली आहे की जेव्हा बॉडी पोझिशन करतात तर एखादं वेपन्स फिरवायचं असतं. मग आता असे काही चांगले बॉडी बिल्डर पण 1-2 आहेत माझ्याकडं, त्यांचं आता चालू आहे अजून त्यांचं प्रशिक्षण. त्यांना तलवार, सुरूल असं वेगवेगळे वेपन्स त्यांना आपण ट्रेनिंग देतोय त्यांना. ओके. सो मग तुमचे नॉर्मल स्टुडंट्स आणि हे सेलिब्रिटी स्टुडंट्स, या दोघांमध्ये ट्रेन करायला अवघड कोण आहे सर्वात जास्त? नाही,
तसं पाहायला गेलं तर हे जे सेलिब्रिटीज आहे हे मी म्हणतो पटकन शिकतायत. ओ हां, मुलांपेक्षा ना हे हे माझ्याकडे आले शिकायलाच आलेले आहेत आणि त्यांच्याकडे वेळ कमी आहे. कमी वेळात त्यांना शिकायचं आहे, त्याच्यामुळे ते ना जास्त लक्ष देऊन लवकर शिकण्याचा प्रयत्न करतात आणि शिकतात, कारण त्यांच्याकडे टाईम नाही. मग जेव्हा ते त्यांच्या सेटवर वगैरे थोडी बहुत प्रॅक्टिस करतात असं त्यांच्याकडून मला कळतं. ते मला सांगतात, सर आम्हाला प्रॉपर थोडंसं या लागलं की नंतर माझी मी प्रॅक्टिस करेल. पण फार चांगला रिझल्ट त्यांच्याकडूनच आहे. त्यांच्याकडून मला 2 पैसे बी चांगले लवकर भेटतात आणि ते त्यांची प्रसिद्धी बी जास्त करतात. ते प्रचार प्रसार त्यांच्याकडून माझ्या मताने जास्त होतं असं मला वाटतं. कारण ते जे शिकतात जेव्हा ते परफॉर्मन्स करतात सिरियलमध्ये, शूटिंगमध्ये, कुठे ह्याच्यामध्ये, तर लोक त्यांना विचारतात, अरे कुठे शिकला? मग त्याच्यातून मला फोन येतो, म्हणजे त्याचा मला जास्त बेनिफिट आहे. बरोबर. म्हणजे ऍज अ टीचर तुम्हाला समाधानी बरंच वाटत असेल त्या गोष्टीचं. हो. म्हणजे आपल्याला वाटतं की जरा म्हणजे सीन मध्ये एखादं बघताना असं वाटतं की अच्छा हे तर काय लगेच नुसती तलवार फिरवली, पण त्याच्या मागे किती कष्ट आहेत हे तुम्हाला पण माहितीये मग, आणि त्यांनाही माहिती आहेत ते. नाही, आणि ते खरं आता मी पाहतो ना, जे सेलिब्रिटीज आहेत ना, ऑलरेडी ते आपल्या फिटनेसकडे चांगलं लक्ष देतात. मग ते एक्सरसाइज वगैरे ते करतात. तर माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना जेव्हा प्रशिक्षण देतो मला खरं इझीच पडतं. लवकर कॅच करतात आणि मॅच्युअर्ड आहे ते लोक. त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत असतात की कमी. माझ्याकडे बी तसा वेळ कमीच असतो आणि त्यांच्याकडे वेळ कमी असतो, त्याच्यामुळे कमी वेळात ते लोक लवकर आत्मसात करतात मर्दानी खेळाचं आहे. मग आता सर तुमच्या स्टुडंट्सचा एक लहान मुलांचा लॉट झाला, एक सेलिब्रिटीजचा लॉट झाला, असा कुठला लॉट आहे का तुमच्याकडे म्हणजे ज्या 40+ बायका आहेत? हो. किंवा ज्या थोड्याशा एजेड आहेत, असे काही स्टुडंट्स आहेत का तुमचे? खरं म्हणजे ते महिलांचा आमचा एक बॅच आहेच, पण त्याला माझी मिसेसच ट्रेनिंग देते. आम्ही ना त्यांचं एक पथकच निर्माण केलं आहे, महिलांचं दांडपट्टा पथक म्हणून महिलांचं निर्माण केलेलं आहे. त्याला आमचे जे शिवसेनेचे सचिव आहेत संजय मोरे साहेब, त्यांच्या हस्ते आम्ही त्यांचं उद्घाटन केलं होतं त्या दांडपट्ट्याचं. आणि फार सुंदर प्रकारे ते आता त्या महिला 25-30 पासून त्या 55पर्यंतच्या महिला त्याच्यात आहेत. 50-55च्या महिला आहेत आणि फार सुंदर लाठीकाठी दांडपट्टा करतात. म्हणजे हा कुठल्या एज ग्रुप साठी लिमिटेड खेळ नाहीच आहे. हा मर्दानी खेळ ऍक्च्युअली 5 पासून ते 60 पर्यंत सगळ्या लोकांसाठी आहे हा खेळ. 50-60 पर्यंत. आता माझ्याकडे 55-60चे आहेत, माझेच विद्यार्थी 55-60चे आहेत आता माझ्याकडे. 60च्या एजचे आहे. म्हणजे 60च्या एज मध्ये लोक बोलतात की कुठे आता काय करायचं, काय होईल वगैरे, पण तिथे ते लोक दांडपट्टा चालवायला येतात तुमच्याकडे. हो. त्यांची तशी आपण थोडीशी प्रॅक्टिस घेतो, फिटनेस घेतो त्यांचा, आणि इझी करता येतं, काही असं हे नाही. म्हणजे काय मानसिकता असते, म्हणजे असा 60ची जर एखादी व्यक्ती तुमच्याकडे येते, मी 5-6 वर्षाचं मूल समजू शकते की तो एक्साइटेड आहे, हे आहे, पण जर 60ची व्यक्ती जेव्हा तुमच्याकडे येते ती काय बोलते की मला दांडपट्टा शिकायचं, मला तलवारबाजी शिकायची आहे? येस. नाही, आता माझ्याकडे जे आले होते ते मला आम्हाला दांडपट्टा नको बोलले, आम्हाला लाठीकाठी शिकायचे. माझं फार पूर्वीपासून स्वप्न आहे की मला चांगल्या प्रकारे लाठीकाठी शिकायची. जेव्हा त्यांना मी लाठीकाठीचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात करतो, मग ते लाठीकाठीचे जे पवित्रे आहेत ते पवित्र त्यांना यायला लागले काठीचेच, की मग तलवारीचा पवित्रा येतो, मग दांडपट्ट्याचा पवित्रा येतो. मग सुरुवात लाठीकाठीपासून त्यांची करतो आणि त्यांचं कॉन्फिडन्स लेवल आपण वाढवतो. मग त्यांना अरे मी हे करतो ना, मग ते करू शकतो. मग त्यांना आम्ही तलवार देत असतो, मग त्यांना दांडपट्टा देत असतो, आणि मग त्यांना असं वाटतं अरे मी आत्ता करू शकतोय. मग त्यांचे व्हिडिओज वगैरे त्यांची जेव्हा प्रॅक्टिस करतात त्यांचीच व्हिडिओ काढतो आणि त्यांनाच पाठवतो. मग ते कोण फेसबुक, आता एक तुम्हाला मी दाखवेल, माझ्याकडे फोटो आता सध्या आहे, त्यांचं 60 वय असं, 60च्या पुढेच आहेत, त्या आजी आहेत. मग दांडपट्टा फक्त एकदा त्यांनी हातात घेतला होता, मग त्यांना इंटरेस्ट वाटला, मग थोडं त्या करायला लागल्या. त्यांची नात येते, नात शिकते तिथे, तोपर्यंत बसून असतात. पण हळूहळू त्यांचं प्रॅक्टिस करावी त्यांना वाटायला लागलं, आणि आता ते थोडं बहुत करतात, तेवढं नाही पण थोडं करतात. माझी इच्छा आहे की हळूहळू त्याही करतील. पण ऍक्च्युअली ही एक एक्सरसाइज पण चांगली आहे ना. 60 नंतर जे बोलतात की तुम्ही थोडं स्लो डाऊन करा लाईफला, तर आपल्याकडे उलट होत आहे. आपल्याकडे आता 60चे लोक तलवारबाजी दांडपट्टे शिकतात. आता जे आमच्या इथेच समाजसेवक आहेत श्री माणिक पांडुरंग पाटील, त्यांनी महिलांसाठी फ्री प्रशिक्षण ठेवलं होतं. ऑलरेडी मला त्यांनी काही मानधन दिलं
आपण आम्ही ते महिलांसाठी फ्री प्रशिक्षण ठेवल्यामुळे 60 महिलांनी त्याच्यात नाव नोंदणी केली आणि बऱ्यापैकी शिकल्या. जे आम्ही 6 महिन्याचं ट्रेनिंग ठेवलं होतं. काहींना प्रॉब्लेम लागला, ज्यांचं वय जास्त आहे त्यांना जास्त करून गुडघ्याचा थोडासा प्रॉब्लेम येतो. गुडघ्यात जे आपल्याला दानपट्टा लाटीकाठी करताना थोडीशी जे अपडाऊन करतात ती थोडीशी गुडघ्यावर प्रेशर येतं. तर तो मला दिसला त्यांचा प्रॉब्लेम की गुडघ्यावर, बाकी त्यांच्या याच्यावर काही एवढा प्रॉब्लेम येत नाही. कोणाचं कसलं ऑपरेशन असो काही असो काही फरक पडत नाही. गुडघ्यावर त्यांना फक्त थोडंसं त्यांच्या गुडघ्यावर हे झालं, पण त्यांनी केलं प्रशिक्षण, 6 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण. मानायला पाहिजे. आता पुढील याच्यात पण आम्ही त्यांच्यासाठी प्रशिक्षण ठेवणार आहोत. आता ह्यावेळी आम्ही मागच्या वेळी फक्त महिलांना ठेवलं होतं, मुलींना ह्यावेळी आमचा प्रयत्न चालला आहे की पुरुषांना पण ज्यांना जी इच्छा असेल त्यांनाही घ्यायचं आपण. एक 20 वर्षाच्या वरील, 18 वर्षाच्या वरील चालू आहे आमचं. तर पाहूया. ग्रेट. म्हणजे कल्पना खूपच सुंदर आहे तुमची सर. येस. सर, असा एखादा कोण स्टुडंट आहे का की म्हणजे जो तुमच्या लक्षात राहिला की अरे मी ह्याला शिकवलं, म्हणजे फार असं लक्षात राहण्यासारखी केस तुमच्या स्टुडंट्स पैकी? आहेत स्टुडंट्स आहेत, पण खरं सांगतो मला अभिमानाने वाटतं की स्टुडंट्स म्हणून मी माझ्या मुलाला जे प्रशिक्षण दिलं, माझा मुलगा आहे अभिषेक, तो मर्दानी खेळामध्ये त्यांनी स्टुडंट्स म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी माझं नाव मोठं केलेलं आहे. कारण त्याची तुम्ही पाहाल, त्यांनी तो डोळे झाकून म्हणजे पट्टी बांधून दानपट्ट्याने लिंबू कापणे, दानपट्ट्याने तो एक विद्यार्थी माझा पूर्णपणे असा झोपतो आणि त्याच्या शरीराच्या खाली आम्ही लिंबू लावतो. म्हणजे डोक्याच्या खाली, त्याच्या हाताखाली ते असं. आणि माझा मुलगा तो दानपट्टा फिरवून, दानपट्ट्याला प्रचंड धार आहे, एकदम धार आहे, आणि ते त्याला न लागता त्या लिंबूचे 2 तुकडे करतो तो. अरे बापरे. आणि सगळ्यात डेंजर म्हणजे ते डोळे उघडे असतात, डोळे उघडे असतात तेव्हा डोळे उघडे असतात, डोळे उघडे असतात, आणि मग ते खालून असं ते लिंबू काढणी त्याला म्हणतो आम्ही. तर तो एकदम उत्कृष्टपैकी त्या विद्यार्थ्याला बिलकुल इजा न होता तो लिंबू कापतो. ते म्हणजे हाय लेवल ऑफ प्रेसिशन लागेल. म्हणजे येस. आणि दुसरा विद्यार्थी म्हणणार तर माझाच मुलगा आहे विशाल. तर तो 1 मिनिटात त्याला 100 लिंबू कापायचा त्यांनी पण केला होता. म्हणजे 1 मिनिटात रेकॉर्ड करायचा होता त्याला. आणि लॉकडाऊनच्या आधी तो करायचाही बऱ्यापैकी, प्रॅक्टिस त्याची फार सुंदर होती. बॅड लक त्याचं असं झालं की लॉकडाऊन लागला, 2 वर्षाचा त्याचा गॅप पडला, कारण बिलकुल प्रशिक्षण आमचं काहीच नव्हतं झालं. आणि मग त्याचं थोडं फिटनेस फॅट पण वाढला, आणि नंतर त्यांनी जे दुर्लक्ष केलं ते दुर्लक्ष. आता ती माझी इच्छा आहे की माझा विद्यार्थ्यांनी तो रेकॉर्ड पूर्ण करावा. 1 मिनिटाच्यात 100 लिंबू. कशाने कापणार? पण दानपट्ट्याने 1 मिनिटात. 1 मिनिटात. ओके. दानपट्ट्याने. त्याच्यासाठी मी काही 2 मुली निवडल्या आहेत आणि 4 मुलं आहेत ज्यांची मी आता प्रशिक्षण घेतोय ऑलरेडी. आता पाहूया त्यांना कशा प्रकारे हे करता येईल. सर, हे जे मुलं असतात, म्हणजे आता हे जे एवढं हाय लेवल ऑफ प्रेसिशन पाहिजे, तर ह्या मुलांना काही वेगळ्या प्रकारे काय तयारी करावी लागते का? कारण हे खूपच एकदम अशी प्रिसाईज गोष्ट आहे. म्हणजे ही जे आपले नॉर्मल समजा फॉर एक्झाम्पल जसं कराटे किंवा ॲथलेटिक्स आहे, हे कसे थोडे एकदम असे स्ट्रॉंग धावपळीचे खेळ आहेत. पण आता हे जे तुम्ही म्हणाल की तलवारीने लिंबू कापणं, हे खूपच एकदम काय म्हणतात, खूप कॉन्सन्ट्रेशनचं खेळ. मग ह्याच्यासाठी काही वेगळं प्रशिक्षण किंवा असं काही वेगळी तयारी असते का? नाही, वेगळी तयारी अशी नाही, आपण त्याची ती प्रॅक्टिसच घेत असतो. पण आता मी मुलांची जी प्रॅक्टिस घेतो, मी 4 तासाची प्रॅक्टिस घेतो. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास, जे नॅशनल लेवलला ज्या मुलांना खेळवायचं आहे. कारण 1-1.5 तासाच्या प्रॅक्टिसनी नॉर्मल तुम्ही खेळू शकता, पण तुम्हाला जर नॅशनल लेवलला खेळायचं आहे आणि काही करायचं आहे तर सकाळ संध्याकाळ असे 2 टाईमची प्रॅक्टिस पाहिजेलच. आणि माझ्या विद्यार्थ्याची आता मी 4 तासाची प्रॅक्टिस घेतो आहे, सकाळ आणि संध्याकाळ. त्याच्यात मुली आहेत. अच्छा, मुलींचं प्रमाण माझ्याकडे जास्त आहे. आत्ता ज्या स्पर्धेला मी गेलो होतो तर माझ्या त्या स्पर्धेमध्ये 13 मुली होत्या आणि 2च मुलं होते सिलेक्टेड मुलं. आणि त्यांनी फार छान प्रकारे तिकडे परफॉर्मन्स केला. म्हणजे ह्या खेळामध्ये मुलींना जास्त वाव आहे. आणि हे ऍक्च्युअली खरंच ऐकून मला छान वाटतंय आणि नवलही वाटतंय. मुली एवढ्या पुढे आहेत या खेळामध्ये. याच्यासाठी मी खरं विशेष माझ्या मिसेसचंच कौतुक करतो, कारण ती ना पालकांना कन्व्हिन्स चांगल्या प्रकारे करते की आत्ता जो चाललेला जो प्रकार चालू आहे सगळीकडे, मुलींवर होत चाललेले अत्याचार,
मुलांचं कॉन्फिडन्स लेवल कमी, छोट्या मोठ्या गोष्टीसाठी त्या काहीतरी विचित्र असं करतात. त्याच्यामुळे ती पालकांना कन्व्हिन्स करत असते की तुम्ही ह्या मुलींना ह्याच्या प्रकारचं प्रशिक्षण द्या, आणि मुलींना बोलवते. मुलींना जास्त काळजी घेतली जाते. आमच्या क्लासवरती मुलींचीच जास्त काळजी घेते. आता काही गोष्टीत मुली ही माझ्या लाडक्याच आहेत सगळ्या, आणि आम्ही त्यांच्याकडे विशेष लक्ष देतो. त्याच्यासाठी मुलांकडेही तेवढंच लक्ष देतो, पण मुलींचं प्रमाण माझ्या क्लासला जास्त आहे. आणि आम्ही त्यांना मुलींनाच काहीतरी करतील असं फ्युचरमध्ये पण मला वाटतं. बेस्टपैकी मुलंही करतातच आहे, पण मुलींकडून अपेक्षा जास्त आहे. आता वर्ल्ड कप पण आपल्या मुलींनी जिंकला क्रिकेटचा. सध्या मला असं दिसतं की मुलींचा हे जास्त वाढत चाललेलं आहे, महिलांचं. नाही, चांगली गोष्ट आहे ऍक्च्युली. कारण हा जे म्हणजे हे जे आपले खेळ आहेत ना, हे जेव्हा आपण नाव घेतो ना मर्दानी खेळ, तर डोळ्यासमोर म्हणजे पूर्वी असं म्हणजे एक असा रांगडा मावळा येतो डोळ्यासमोर. पण आता ह्या कल्चरच बदललंय या खेळाचं. म्हणजे त्या नऊवारी साडी घालून, फेटा घालून, नथ घालून जेव्हा ती तलवार चालवते, अक्षरशः अंगावर काटा येतो बघायला. आता आमचा खरं म्हणजे मर्दानी खेळासाठी आम्ही जेव्हा जातो तर आम्ही ड्रेस कोडच तो ठेवलेला आहे. नऊवारी साडी घालून मस्तपैकी एकदम हे करून, आणि दांडपट्टा घेऊन तिन्ही करायचं. दांडपट्टा, तलवार, एकदम रुबाबदार एकदम. आणि फार चांगला त्याचा इफेक्ट होतोय. सर, आता हा जो तुमचा पूर्ण तुमच्या आयुष्याचे तुम्ही 25-30 वर्ष या खेळाला समर्पित केले, तुमच्या फॅमिलीने समर्पित केले, तर तुमचं असं ह्याच्याबद्दल फ्युचर असं मोटिव्ह काय आहे? म्हणजे तुमची इच्छा काय आहे की हा खेळ असा कसा जावा पुढे अजून? येस, आता खरं तुम्हाला सांगतो, माझ्या मनातली गोष्ट म्हणजे मी अजून 1-2 वर्ष मी जी ड्युटी, मी आनंद विश्व गुरुकुल या शाळेमध्ये क्रीडा शिक्षक आहे, स्पोर्ट्स इन्चार्ज आहे. अजून मी 2-1 वर्ष माझी इच्छा आहे की मी हे करायचं. त्यानंतर फुल टाईम, पूर्ण टाईम मर्दानी खेळासाठी झोकून घ्यायचं, त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी. त्याचे बरेच ठिकाणी मला प्रशिक्षण वर्ग चालू करायचे आहेत. प्रचार आणि प्रसारासाठीच माझं पूर्ण आयुष्य मी मर्दानी खेळासाठी हेच करणार आहे. झोकून दिलेलं आहे म्हणजे तुम्ही तुमचं आयुष्य या खेळासाठी. येस. आता बऱ्याचशा शाळांमधून माझं ट्रेनिंग सेंटर चालू आहे, पण मला असं वाटतं की अजून चाललं पाहिजे, अजून त्याचे हे वाढले पाहिजे, विद्यार्थी वाढले पाहिजे. कोचेस, आता माझा कोचेस वाढवण्यावर थोडासा जोर चालला आहे आमचा. मी बऱ्याच काही क्लासेसवाल्यांना पण कॉन्टॅक्ट करतो आहे की माझ्याकडून हे प्रशिक्षण घ्या आणि तुम्ही क्लासेस चालू करायचे. म्हणजे आपला ठाण्याच्या ह्याच्यात तरी नंबर 1ला मर्दानी खेळण्याची माझी. नक्की होईल सर. ऍक्च्युली ते एक सायकल पण होऊन जाईल. म्हणजे जे तुमचे स्टुडंट्स जे डेव्हलप होत आहेत तेच पुढे जाऊन ऍज अ ट्रेनर होतील आणि ते अजून स्टुडंट्स निर्माण करतील. सो इट विल बी अ सायकल, म्हणजे पूर्ण एक ती सायकल होऊन जाईल. तसंच व्हायला पाहिजे, तरच तो खेळ वाढणार आहे. तळागाळापर्यंत खेळ गेला पाहिजे. आणि ह्या खेळाला ना खरं काही तसं जास्त साहित्य लागत नाही. एक सगळ्यात बेस्ट म्हणजे काठी असते, जी फार स्वस्त आणि ह्याच्यात मिळते आपल्याला, आणि थोड्या जागेमध्ये आपण प्रॅक्टिस करू शकतो. आता बऱ्याच ठिकाणी मी करतोय. तर सर, खूप मजा आली. खूप नवीन गोष्टी मला कळल्या तुमच्यामुळे आज ह्या मर्दानी खेळाबद्दल. आणि आमची प्रामाणिक तुम्हाला इच्छा आहे, शुभेच्छा आहेत की तुमचे सगळे स्वप्न जे मर्दानी खेळाबद्दल तुम्ही बघितले ते सगळे संपूर्ण होत. थँक्यू सर, थँक्स अ लॉट तुम्ही इथे आल्याबद्दल. तुम्ही मला बोलवलं आणि आरामात बोला ह्याच्यामध्ये मला ही बोलण्याची संधी दिली. माझा मर्दानी खेळ मला सविस्तर सांगण्याची जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आरामात बोला.